नाशिकमधील प्रसिद्ध ज्योतिष आणि अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याचा काळ्या कामांचा कच्चा चिट्टा आता जगासमोर उघड झालाय. एका आध्यात्मिक व्यक्तीचे ढोंग करून अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले. विशेष म्हणजे हा ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष देखील आहे. एक रिटायर्ड नेव्ही ऑफिसर, त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्रातील विद्वान अशा प्रकारे मुलींच्या शोषण करण्याच्या प्रकरणात आरोपी ठरला आहे. यामुळे आता संपूर्ण राज्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. दरम्यान या आरोपी भोंदू बाबाचे कनेक्शन सत्ताधारी गटातील अनेक मोठ्या नेत्यांशी जोडले गेले आहेत. म्हणूनच या प्रकरणाने फक्त सामाजिक नाही तर राजकीय क्षेत्रात देखील खळबळ माजवली आहे. नेत्या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवरही आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. तर नेमकं काय आहे नाशिकमधील या भोंदू बाबाचे काळे प्रकरण? आता यामध्ये कोणकोणती महत्वाची नावे सामील होऊ शकतात? चला महाराष्ट्रात घडलेल्या या एप्स्टीन फाइल्स प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याच्या प्रकरणाची आता अत्यंत सखोल चौकशी होणार आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एका विशेष तपास पथकाचे म्हणजेच SITची स्थापना केली आहे. अशोक खरात हा मर्चंट नेव्ही मधून निवृत्त झालेला अधिकारी आहे. तो सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. निवृत्तीनंतर त्याने अंकशास्त्र आणि अध्यात्माचा आधार घेत स्वतःचे प्रस्थान निर्माण केले. याच खोट्या प्रतिमेचा फायदा घेत त्याने अनेकांची फसवणूक आणि महिलांचे शोषण केल्याचा आता उघड होत आहे. या हाय प्रोफाईल प्रकरणाच्या तपासासाठी शासनाने तडफदार महिला IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची SIT प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाने आदेश दिले आहेत की खरातशी संबंधित सर्व केस, डायरी, पुरावे, जप्त केलेले साहित्य तातडीने या विशेष पथकाकडे सोपवण्यात यावे. SIT प्रामुख्याने 3 स्वतंत्र गुन्ह्यांचा एकत्रित तपास करणार आहे. सर्वप्रथम सरकारवाडा पोलीस ठाणे, नाशिक शहर. 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण आणि बलात्काराचा गुन्हा. द्वितीय वावी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा. तृतीय शिर्डी पोलीस ठाणे, अहिल्यानगर. पीडितेचे वैयक्तिक आणि खासगी फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा गुन्हा. पोलीस तपासात उघड झाले आहे की 2022 मध्ये एका 35 वर्षीय विवाहित महिलेची नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात खरातशी ओळख झाली होती. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून त्याने तिचा विश्वास जिंकला. नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 या 3 वर्षांच्या कालावधीत त्याने तिला वारंवार कार्यालयात बोलावून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केले. पोलिसांनी खरातच्या कार्यालयावर छापा टाकला असला तिथे एक पेन ड्राईव्ह सापडला. या पेन ड्राईव्ह मध्ये तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील पथक आता या व्हिडिओमधील महिलांची ओळख पटवणे, ब्लॅकमेलिंगचे मोठे रॅकेट आणि श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टमधील आर्थिक व्यवहारांची चौकशी करणार आहे. यात काही नामांकित व्यक्तींचाही सहभाग असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाने केवळ सामाजिकच नाही तर राजकीय वर्तुळातही आग लावली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सुषमा अंधारे यांचा गौप्यस्फोट. रुपाली चाकणकर यांनी खरातच्या वैयक्तिक आयुष्याशी आपल्याला कल्पना नव्हती असा दावा केला होता. मात्र ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक जुना पुरावा समोर आणून खळबळ उडवून दिली आहे. अंधारे यांच्या दाव्यानुसार खबरदार पुढारी नावाच्या स्थानिक वृत्तपत्राने 1 वर्षापूर्वी खरातचे सत्य छापण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी रुपाली चाकणकर यांनी कायदेशीर कारवाईची धमकी देऊन त्या वृत्तपत्राकडून लेखी माफीनामा लिहून घेतला होता. जर चाकणकरांना काहीच माहीत नव्हते तर त्यांनी वर्षभरापूर्वी वृत्तपत्रावर दबाव का आणला असा थेट सवाल अंधारे यांनी विचारला आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी चाकणकर यांना खोटारड्या म्हटले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राऊत म्हणाले की अनेक मंत्री आणि नेते या भोंदू बाबांच्या पायाशी बसून अंधश्रद्धेला खत पाणी घालत होते. देवेंद्र फडणवीस यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार या सर्व नेत्यांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत. तसेच अशा बाबाला वाचवणाऱ्या मंत्र्यांना गृह मंत्रालयाने तातडीने बडतर्फ करावे. सध्या आरोपी अशोक खरात
हा 24 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. एसआयटीच्या तपासातून येणाऱ्या काळात आणखी किती काळे चेहरे उघडीस येतात आणि या 58 व्हिडिओच्या माध्यमातून कोणते राजकीय धागेदोरे जुळतात त्याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.